आपल्या देशातील तीर्थक्षेत्र वाराणसी जे देशातील एक पवित्र तीर्थक्षेत्र समजलं जातं, त्याच वाराणसीमधून भारतीय जनता पार्टीचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब निवडून आलेले आहेत। त्या वाराणसीमध्ये IIT BHU कॉलेजमध्ये 2 महिन्यापूर्वी एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार झालेला होता। तिची छेडछाड केली गेली होती, तिला त्रास दिला गेला होता। त्या संदर्भात त्या कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी अनेक दिवस आंदोलन केलं, पोस्टरबाजी केली। त्यानंतर आता 2 महिन्यांनी काल त्या 3 आरोपींना पकडण्यात आलं। ते भारतीय जनता पार्टीचे सोशल मीडियाचे पदाधिकारी आहेत, एका मोठ्या नेत्याच्या जवळचे कार्यकर्ते आहेत। कुणाल पांडे, सक्षम पटेल आणि आनंद चौहान अशी त्या 3 आरोपींची तरुणांची नावं आहेत। या 3ही आरोपींना विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर पकडण्यात आलं। 2 महिन्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली। खरं तर आता या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होते। याचं कारण असं, आता याच्यावर एक जुजबी कारवाई केली जाईल अशी शंका येते आणि यांना फासावर जाता येईल का नाही, फासावर पाठवलं जाईल की नाही, कडक शिक्षा होईल की नाही, हा खरा प्रश्न आहे। आणि अटकेनंतर कदाचित हे नंतर सुटले तर भारतीय जनता पार्टी या 3ही आरोपींची मोठी मिरवणूक काढेल आणि त्या मिरवणुकीनंतर त्यांचं स्वागत करेल आणि त्यांचं पुनर्स्थापना करेल। त्यांना भव्य चांगल्या एका मोठ्या पदावर त्यांना घेतलं जाईल। हेच का हिंदू राष्ट्राची संकल्पना आहे भारतीय जनता पार्टीची? या पद्धतीचा विचार भारतामध्ये अनेक ठिकाणी घडलाय, अशा अनेक घटना घडल्यात। मागच्याच आठवड्यातली आकडेवारी केंद्र सरकारची, जवळपास 4.5 लाख अशा प्रकारच्या घटना, अत्याचार महिलांच्यावरचे विनयभंग असतील, अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत। हा देशातला आजपर्यंतचा सर्वाधिक मोठा आकडा आहे। असं याच्यापूर्वी कधी घडत नव्हतं। ज्या श्रीरामाचं नाव घेऊन भारतीय जनता पार्टी नाव करते, त्या श्रीरामाच्या राज्यामध्ये या रामाचं नाव घेणाऱ्यांना सीतेची मात्र कवडी इतकीही किंमत नाही, हे याच्यातून अधोरेखित होतं। हे 3ही आरोपी आता सुटल्यानंतर भारतीय जनता पार्टी आणि हिंदुत्ववादी संघटना त्यांची मिरवणूक काढतील। हे अतिशय लांछनास्पद आहे। वाराणसी आणि मोदींच्या मतदारसंघात हे घडतंय, ही देशाला अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे।